नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी शिलाचार्जन सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुशिष्य परंपरा. भारतीय संस्कृती प्राचीन गुरु परंपरा सांगितलेली आहे. प्रागतिक विचारांची गुरु परंपरा ही तथागत बुद्धापासून सुरू झालेली गुरु परंपरेची शृंखला थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येऊन पोहोचते. जगद्गुरु संत तुकोबराय हे बुद्धांना मानत होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी होते. महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी होते. महाराजांबद्दल फुल्यांना नितांत आदर होता. हीच गुरुशिष्य परंपरा पुढे नेत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपलं गुरु मानले होते. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांना कधी भेटले नाही, पण पराकोटीची वैचारिक समानता असलेले भारतीय इतिहासातील सर्वात महान गुरुशिष्य परंपरा आहे. 28 ऑक्टोबर 1954 मध्ये मुंबईतील एका जाहीर समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्पष्ट केले की त्यांचे आयुष्य हे गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले या 3 गुरूंनी घडवले. यामध्ये महात्मा फुले हे त्यांचे तिसरे गुरु, आधुनिक काळातील श्रेष्ठ गुरु होते. हे दोघंही कधी न भेटलेले, पण महात्मा फुलेंचे निर्वाण हे 1890 मध्ये झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 मध्ये झालेला. महात्मा फुलेंचा जन्म 1827 मध्ये. दोघांच्याही तब्बल जन्मामध्ये 63-64 वर्षाचं अंतर. तरी मात्र भौतिकदृष्ट्या ते कधीही भेटू शकले नाहीत. तरी पण फुलेंच्या विचारांनी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यभर मार्गदर्शकाची भूमिका बजावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला प्रसिद्ध ग्रंथ हू वेअर द शूद्रच, शूद्र कोण होते, हा ग्रंथ महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे महान महात्मा म्हणून आदराने समर्पित केला. क्रांतीची मशाल फुलेंनी समाज व्यवस्थेविरुद्ध सुरू केलेला हा लढा बाबासाहेबांनी पुढे नेला आणि त्याला घटनात्मक व देशव्यापी असं स्वरूप दिलं. यांच्या कार्यामधील अभूतपूर्व समानता, शिक्षण हेच परिवर्तनाचं हत्यार म्हणून महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली असे सांगत शिक्षणाचा पाया रचला. तोच विचार पुढे नेत बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बहुजन समाजाला दिला. स्त्री आणि वंचितांचा उद्धार. फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून स्त्रिया आणि अतिशूद्रांच्या हक्कासाठी संघर्ष केला. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह आणि हिंदू कोड बिल याद्वारे त्यांचं सामाजिक लोकशाहीचं कायद्याच्या चौकटीत त्यांनी स्वप्न आपलं प्रत्यक्ष उतरवलं. अंधश्रद्धा आणि विषमतेचा प्रहार दोघांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्यांचा पुरस्कारच करत तत्कालीन आणि विषम व शोषित चालीरीतींना कडाडून विरोध केला. थोडक्यात सांगायचे तर महात्मा फुलेंनी ज्या सामाजिक क्रांतीचं स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आणि आपल्या अथांग चळवळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वास्तवात उतरले. अशा या आदर्श गुरुशिष्यांच्या जोडीला मी त्रिवार वंदन करते.